श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराजांनी राममंदिराच्या सभामंडपाच्या बांधकामासाठी गावोगावी जाऊन भिक्षा वर्गणी मागितली. श्री महाराजांचे एक भक्त संगमनेरचे त्र्यंबकराव देशमुख हे बांधकाम विभागात इंजिनियर होते. त्यांनी या बांधकामाचे नकाशे काढून आणले. काही द्रव्य भिक्षा जमा झाल्यानंतर या बांधकामाला सुरुवात झाली. द्रव्य भिक्षा जसजशी अधिक वाढू लागली तसे सभामंडपाचे बांधकामही वेगात सुरू झाले. प्रत्येक भक्ताला रामसेवा घडावी, हे मंदिर आपल्या सर्वांचं आहे ही भावना निर्माण व्हावी व आपलाही या बांधकामाला हातभार लागावा म्हणून श्री रामानंद महाराज आपल्या शिष्यांना काही श्रमदानाची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांच्या सवडीनुसार तिथे बोलावून घेत. सर्व सेवेकरी नाम घेत आनंदाने व उत्साहाने श्री रामानंद महाराजांनी सांगितलेले व आपल्या वाटेला आलेले काम कुठलाही कमीपणा न मानता करीत असत. माध्यान्हकाळी श्री रामानंद महाराज कधी स्वतः तर कधी महाराजांचे अनुयायी शामराव कुलकर्णी कुंभेफळकर व आणखी एखादे 2 शिष्य गावात जाऊन माधुकरी मागून आणीत आणि तिचा रामरायाला नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व सेवेकरी शिष्यांना महाराज स्वतः मोठ्या प्रेमाने जेवू घालीत. आपले प्रल्हाद महाराज या सेवेसाठी बराच काळ घालवीत असत. 1926 सालच्या ज्येष्ठ महिन्यात मलकापूर तालुक्यातील माकोडीचे आप्पासाहेब देशमुख त्यांच्या 7-8 वर्षांच्या कमल नावाच्या मुलीबरोबर या श्रमदान सेवेसाठी आले होते. त्यांच्यासोबत सुपडा भाऊही होते. त्या दिवशी श्री रामानंद महाराजांनी श्री प्रल्हाद महाराजाला रामकुंडावरून पाणी आणून ते पाणी बांधकामावर टाकण्याची सेवा दिली होती. त्यांनी लगेच एक पंचा नेसून अंगावर उपरणे घेतले व डोक्यावर चुंबळ व हातात एक हंडा घेऊन रामसेवेला प्रारंभ केला. रामकुंडावर जावे, पाण्याने हंडा भरून डोक्यावर घ्यावा व मुखाने अखंड रामनाम घेत ते पाणी बांधकामावर टाकावे. रिकामा हंडा घेऊन पुन्हा रामकुंडावर जाऊन हंडा भरून आणावा व बांधकामावर रिचवावा. अशी रामनामाचे गायन करीत अव्याहतपणे त्यांची सेवा सुरू झाली. श्री प्रल्हाद महाराज नेहमीच कुठलेही काम करताना कर्मे ईशू भजावा या माऊलीच्या वचनाचे तंतोतंत पालन करीत असत. कर्म हीच पूजा समजून आपल्या वाटेला आलेले कर्म ते नामस्मरणात मन लावून अगदी तन्मयतेने करीत. सीतामाईच्या शोधार्थ श्री मारुतीराय समुद्र उल्लंघन करून जात असता त्यांना मध्ये थोडी विश्रांती मिळावी म्हणून समुद्राच्या आज्ञेने मंदार पर्वत समुद्र पातळीपेक्षा थोडा वर आला व मारुतीरायाला फलाहार करून थोडी विश्रांती घ्यावी म्हणून विनंती केली. तेव्हा मारुतीराय त्याला म्हणतात, मी रामकार्यात आहे. रामकार्यार्थ जात असताना विश्रांती कशी घेणार? आधी रामकार्य. तेच आमचे महाराज सद्गुरू श्री रामरायाच्या आज्ञेने वाटेला आलेले काम करताना क्षणाचीही विश्रांती घेत नव्हते. आणि मनाचे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. या श्री समर्थ वचनानुसार कोणाशी काहीही न बोलता म्हणजे क्षणभरही वेळ व्यर्थ न घालविता मुखाने अखंड रामनाम गात निरंतर सेवा करत होते. आप्पासाहेब, सुपडा भाऊ व तिथे आलेली सर्वच सेवेकरी मंडळी श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेनुसार आपल्या वाटेला आलेले काम करण्यास निघून गेली. ही कमल नावाची छोटी मुलगी तिथेच आजूबाजूला फिरून बांधकामाची मौज पाहू लागली. काम करताना सेवेकऱ्यांच्या मुखातून चाललेल्या नामाच्या लयीवर तिची मान डोलू लागे व तीही त्याच नामाची गुणगान करू लागे. तिने कधी सुताराचे काम पाहावे तर कधी गवंडी दगडविटा चुना कसा लावतात ते पाहावे. कधी चुन्याची घाणी पाहावी. चुन्याची घाणी बैल ओढत असत परंतु त्यांच्या मागे बैलांना हाकारणारे सेवेकरी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम चा अत्यंत लयबद्ध व गोड घोष करीत चालत. काही वेळाने बैल व बैलांना हाकारणारे सेवेकरी बदलत असत परंतु रघुपती राघव राजारामचे ते गोड भजन मात्र तसेच सुरू असे. बांधकामासाठी सेवेकरी कधी विटा रेती आणून देत तर कधी चुन्याच्या घाणीतील चुना, कुणी रेती चाळून देत तर कोणी बांधकामावर पाणी टाकीत. हे सर्व लोक काम कसे करतात, रेती कशी चाळतात, पाणी कुठून आणतात हे सर्व तिला पाहावे वाटे.
या हंडा भरून बांधकामावर पाणी टाकणाऱ्याकडे पाहून तो हे पाणी कुठून आणतो हे पाहण्यासाठी तिने त्याच्याबरोबर कुंडापर्यंत जाऊन यावे. त्यांच्या रामनामाच्या तालावर तिनेही तसेच नाम गात आनंदाने नाचावे. तिच्या या निरीक्षणात तिला काही लोक मध्येच काम थांबवून गप्पा मारत बसलेले दिसत, तर कुणी तंबाखू खाताना, कुणी बिड्या ओढताना दिसत, तर कुणी विश्रांती घेताना. परंतु या पाणी आणणाऱ्या गड्याकडे पाहून तिला आश्चर्यच वाटे. हा गडी एकसारखा कुंडावरून भरभरून पाणी आणून बांधकामावर ओततो व लगेच रिकामा हंडा घेऊन कुंडावर जातो, परत पाणी आणतो. यात पळभराची उसंत नाही, क्षणभर देखील विश्रांती घेताना हा दिसत नाही. हा आपल्या कामातच तल्लीन झालेला दिसतो. असो. साधक हो, परमपूज्य प्रल्हाद महाराज काहीही न खाता पिता व क्षणाचाही विसावा न घेता परमपूज्य रामानंद महाराजांनी दिलेली सेवा करत होते. त्यांची ही सेवा बघून छोट्या कमलाच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले. तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.